काय लव्ह मॅरेज केलं आणि माझ्या पायावर हाताने दगड मारला. चांगलं मला गव्हर्नमेंट जॉब वाल्या पोराचं स्थळ येत होतं. माझ्या डोक्यामध्ये मुंग्या गेल्या होत्या. ती म्हणलं नाही माझं त्याच्यावर प्रेम आहे, मला त्याच्यासोबतच लग्न करायचंय, नाही तर मी काहीतरी करीन जीवाचं बरं वाईट. हॅलो, अगं बोल ना. हो, तुझे जीजू आहेत ना, ते काय तिथं बसले तर चटणी भाकरीची वाट बघत. तिथं मी चूल पेटवायला लागले, मरणाचं वारं सुटलंय. स्वयंपाक करायला लागले, दमधारा थोडा. कर अगं लवकर. बाई, कशात लव्ह मॅरेज गे, तू तरी नको करू असलं लव्ह मॅरेज. माझ्या दिमागात शेण पडलं होतं, गावऱ्या गेल्या होत्या गे. मी ह्याच्यासोबत लग्न केलंय. लग्नाच्या आधी म्हणत होता तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणीन, आता ह्याला सध्या वडापाव जिलाबी आणणं व्हायना बघ घरी सांगितली तर. तोडले का लाकडं? गबासा की म्हणायचा तुला मी बर्गर खाऊ घालीन, पिझ्झा खाऊ घालीन. लग्न झालं की आपण हनीमूनला दुसऱ्या देशात जाऊ, लंडनला जाऊ, अमेरिकेला जाऊ. माझा एक मित्र आहे, त्याची बायको, तू, मी, आपण जाऊ. आणि 1 वर्षामध्ये झालंय लिकरून. आता लेकराची चड्ड्या धू, गू धू, मुतलं, हागलं, भाकरी कर. अगं ह्याच्याकडं गॅस भरून आणायला सुद्धा पैसे नाही. तर ह्यो लग्न आधी म्हणायचा आपण पुण्यामध्ये राहू, फ्लॅट घेऊन राहू, आपण तिकडं निवांत राहू. आणि अगं गॅसला पैसे नाही, तिकडं गावाकडे आणून ठेवलंय. तो रोज रोजानी कामाला जाते आणि इथं स्वयंपाक चुलीवर करीते बघ. माझे कुठं डोळे गेले नाही कशाचा जीजू